Oh
प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला म्हणून जगाचे जगद्गुरु वैराग्याचे पुतळे आणि देहनिवासी असणारे जगद्गुरु श्री संत स्वदेव वैकुंठ गमन करणारे संत तुकोबा हा अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये पुण्य आणि भक्ती आणि वृत्ती म्हणजे समाधी, माणसाला समाधी कशी लागते या समाधीचं वर्णन या अभंगामध्ये सांगितले. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं वैभोजितेजं पुरदे प्रदेशं ध्यानामिदेवं सदा स्वयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं सौराष्ट्रसोमनाथच्च श्रीशैलमल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल मांका ओंकार मामलेश्वरं वैजनाथच्च डांकिन्या भीमाशंकरं सेतुबंधतो रामेश्वर नागेश द्वारकावती वाराणसी तु विश्वेश त्र्यंबके गौतमे तटी हिमालय तु केदार भुवनेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि साय प्रातः पठेन्नरः सप्तजन्ममृत पाप स्मरणं विशन्ति इति द्वादश ज्योतिर्लिंगानि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्याभिगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकान्तं मनोजवं मारुतुल्यवेगं चित्तेन्द्रियं गुरुमहावैष्णवं वातात्मजं वानरदूतमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे नमः। कृष्णाय गोविंदाय नमो नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके महायोग पीठे तटे भीमरथ्यम समाजस्ततिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे समाधस्तमूर्ति भजे भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यास पूर्वाने पावन झालो शराशरी। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार घ्यायचा तो असा की आज श्री क्षेत्र कोटेश्वर भगवान महादेवाच्या प्रारंभामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती 65 वर्ष 56 वर्षामध्ये म्हणजे अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आलेला म्हणजे 32-36-12 4 तप होऊन अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आलेला असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या 6व्या दिवसाची सेवा म्हणजे पामराये काही थोरपण पायाची वाहन पायी परी मग पामरा का आले कारण ज्यानं माझं कीर्तन दिलं ज्याचं सौजन्य असे हरिभक्तीपराय रामभाऊ जाधव त्यांनी त्यांचं हे सौजन्य नाथ कीर्तन आहे म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद। त्याचप्रमाणे आज माझ्या कीर्तनासाठी विनेकरीपासून महिला मंडळ त्याचप्रमाणे श्रीरंग महाराज त्या बाबांचं नाव आठवत नाही त्याचप्रमाणे ज्याने जी टॉकिंग गाजवली गायनाचे आले आणि मृदुंगाचे आले आजही आलेली सारखी संस्थेतल्या मुलांनी ज्यांनी त्यांच्याकडे वाटत जात नाही असे हरिभक्तीपरायण संतोष महाराज नाही माझं नशीब इतकं चांगलं की संतोषसारखा गायक त्याचप्रमाणे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनासाठी हजर राहिलेले हरिभक्तपरायण भागवताचार्य चिंतामण महाराज भारमळ हे देखील तिथून मला सकाळी फोन केला महाराज आपण जाऊ ठीक आहे म्हणजे या ते सुद्धा तुम्हाला देखील कोटी कोटी धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे बंधू तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आमचे बंधू त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य संदेश गावेकर त्याचप्रमाणे पालनबाई त्याचप्रमाणे तुम्ही सर्व गुणीजन मंडळी
सर्व सर्व चौकदारापासून तर त्या चौकदारापर्यंत तुम्ही सर्व गुणीजन मंडळी माझ्या कीर्तनाला तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे महिला मंडळ तुम्हाला देखील धन्यवाद. कारण चालत आलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा 54व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि 56व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या संयोजनानं माझ्याकडे आहे असे हरिभक्त परायणराव भाऊ जाधव यांना कोटी धन्यवाद देऊन आणि आताच आगमन झालेले हरिभक्तीपरायण दत्तात्रय मोरमारे महाराज यांना देखील कोटी कोटी उशीर आल्याबद्दल यांनाही देखील कोटी कोटी धन्यवाद. म्हणून सेवेकरणाने बनलेला आभार. कोण पुण्य यांचा होईल सेवक. मग पुण्य लागतं. पुण्याशिवाय सेवा घडत नाही आणि पुण्याशिवाय सेवेचे अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की कोण पुण्य. मग किती पुण्य. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण केली किंवा हरिमुखे गाता हरपणी चिंता या नामाने जन्म घेतला. कारण इकडे माऊली मावशी त्यानुवारांनी सांगितलं हरिमुख्य. इकडे नाथबाबांनी देखील सांगितलं हरिमुख्य म्हणा. हरिमुखे गाता म्हणजे हरी हा मुख्य. मग त्या हरी थोडासा विको कमी करावा आणि हरिमुखे गाता आवाज हरिमुखे गाता हरपणी चिंता. आणि हरपणी चिंता म्हणजे हरी हा मुख्य आहे आणि हरी हा मेन आहे. पण त्या हरीची ओळख होण्यासाठी पुण्याची गणना कोण करी. कारण बळीराजासारखा राजा पुण्यवान जगतच नव्हता. त्याने एवढा मोठा यज्ञ केला आणि एवढा मोठा यज्ञ करत असताना आणि त्या यज्ञामध्ये तो सगळं इंद्रप्रथ आणि पृथ्वीचाही राजा आणि स्वर्गाचंही राज्य तो हस्तगत करणार. एवढं देवांना कळलं का हा बळीराजा. कारण त्याचे गुरु शुक्राचार्य आणि बळीराजा देखील हा राक्षस आणि राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. आणि याने काय केलं की मोठा यज्ञ करीत असताना सगळे देव घाबरले. मृत्यू लोकातले लोक घाबरले आणि ते घाबरत असताना शेवटी भगवंताला शरण गेले आणि म्हणजे आता तुम्हीच काहीतरी करा. आणि मग भगवंताला बटूक ब्राह्मणाचे छोटं स्वरूप घेतलं. चौथा अवतार घ्यावा लागला तेव्हा. भगवंताचे मुख्य 6 अवतार मत्स्य कर्छ वराह वामन अवतार घेतला बळीराजासाठी. आणि वामन अवतार म्हणजे बटूक ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि बळीराजाचा तो उदारही तितकाच होता. आणि बळीराजा आल्यानंतर बळीराजाच्या मंडपात आल्यानंतर त्याचं यथासांग पूजन केलं आणि म्हणजे तुम्हाला काय हवं नको ते मागा. कारण त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं. पण शुक्राचार्याने ओळखलं की हा दुसरा तिसरा कोणी ब्राह्मण नसून जेणे हे विश्वनिर्मी येले महर्षी देवाचे संस्थापिले योग्य स्वर्गाचे धरले सत्ता मात्र आपल्या हा सत्ता नायक आहे. हा जगाचा मालक आहे आणि हा जगाचा मालक या ठिकाणी आलेला आहे म्हणजे हा सामान्य नाही. म्हणून बळीला शुक्राचार्याने सावध केलं का तू ह्याला काही देऊ नको. कारण संकल्प सोडू नको आणि याला मागल ते काही देऊ नको. हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा जगाचा मालक आहे. पण बळीने ऐकलं नाही. प्रमाण पाटे का सुगाला आडवा
बळीराजाने संकल्प केला आणि राजाला म्हणला सोड संकल्प. पण शुक्राचार्य आड आले आणि झाडीच्या तोंडाशी बसले आणि म्हणून आड आला म्हणून दर्भाने डोळा फोडला शुक्राचार्याचा. आणि मग संकल्प सोडल्यानंतर म्हणले राजा मला काही नको आणि काही न देता मला फक्त 3 पावलं जमीन दे. 3 पावलं बटुक ब्राह्मणानं जमीन मागितल्यानंतर पहिलं पाऊल टाकलं ते स्वर्गावर. एका पावलात स्वर्ग आटलं. दुसरं पाऊल टाकलं ते पृथ्वीवर. एका पावलामध्ये ती पृथ्वी सगळी एका पावलात टाकली. आणि मग बटुक ब्राह्मण म्हणतो राजा तिसरं पाऊल पुढे टाकू. तो म्हणले माझ्या मस्तकावर. आणि मग बळीला पातळात घातला. एवढंही पुण्य असून गवळी यांचे अंगे गायी बळी, गायी ओळे बळी, गवळीयाचे घरी अंगे वळी गायी, द्वारपाल बळी द्वारे झाला. हे पुण्य बळीराजा त्याच्या दारात आजही द्वारपाल होऊन राहिलेलं. हे पूर्ण अभंगाचं पहिल्या चरणात उभं राहायचं. कोण पुण्य देहाला भांडण रचणारे असले गोरोबाकार नाही देहाची दिन Thank you.